महाराष्ट्र साहित्य परिषद आणि रोटरी क्लब ऑफ एक्सचेंज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमान संपन्न झालेल्या काव्यलेखन स्पर्धा आणि या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित मसापच्या शाखा इचलकरंजीच्या अध्यक्षा वैशालीताई, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंटरचे घनश्याम सावराणी, माझे मित्र प्रसाद कुलकर्णी, ज्यांच्या आग्रहाखातर, त्यांचा खूप आग्रह होता, राजन मुठाणे म्हणाले राजाभाऊ यायला पाहिजे तुम्ही. म्हटलं नक्की येतो. राजन मुठाणे सर माझ्या समोर आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक अशोक दास आहे, ज्यांच्या वाणीमुळं सायन्सचा विद्यार्थी म्हणजे एक शास्त्रज्ञ बुडाला आणि एक काही भलं बुरं मराठीत लिहिणारा शिक्षक घडला, असा टर्न मिळाला. 11वी सायन्सचा विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं आणि दास सरांच्या वाणीमुळे 12वी आर्टला ऍडमिशन घेतलं. याच इथे ज्युनियर कॉलेजला गोविंदरावला. दुसरे एक मित्र म्हणजे संजय भोगाडे, पाटलोबा पाटील, मिलिंद दांडेकर नाटकातलं नाव. बरेच मंडळी माझ्या ओळखीचे आहेत. संजय कांबळे आम्ही स्पर्धक म्हणून अनेक ठिकाणी असायचो. आजही तो संजय स्पर्धेत उतरतो. इचलकरंजीचा एक महत्वाची इचलकरंजीची ओळख निर्माण करणार असे त्यातला रोहित शिंदे आणि अशी बरीच मंडळी आहेत. मला साल आठवत नाही, पण मनोरंजन मंडळ पंडित बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर मध्ये एक 2 का 3 दिवसाची काव्यलेखन कार्यशाळा घेतली होती आणि त्या कार्यशाळेमध्ये पाटलोबा धडपडीनं अगदी अग्रेसर होते, संजय भोगाडे अग्रेसर होते आणि त्या कार्यशाळेमध्ये 3 दिवसाचा शिबिरार्थी म्हणून एक मुलगा होता. तो चुणचुणीत असेल असं म्हणायचे सगळे त्यावेळेला आणि तो फार चांगल्या कविता ओबडधोबड असताना पण तो गायचा, तो ओबडधोबड कविता लिहायचा, वाचायचा. पण आज जसं रोहितला पाठांतर आहे तसं त्याही पोराला पाठांतर होतं. ते आजही आहे. म्हणजे एका कार्यशाळेमध्ये असा घडणारा एक मुलगा होता जो कार्यशाळेत, ती माझ्या आयुष्यातली, त्या माणसाच्या, त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातली पहिली कार्यशाळा होती आणि ती कार्यशाळा घडणारा विद्यार्थी, त्या कार्यशाळेत असणारा विद्यार्थी, त्याच आयोजकांनी, त्याच संगीतरांनी पुन्हा एकदा पाहुणा म्हणून बोलवावं आणि तो यावा. तो विद्यार्थी म्हणजे मी होतो. म्हणजे ही मला आवर्जून सांगण्याची गोष्ट अशी, आठवण अशी आहे की काव्यलेखनातून किंवा कार्यशाळेतून विद्यार्थी घडतात का, असंपर्यंत आम्ही वेगवेगळ्या लोकांनी म्हटलेलं आहे. कार्यशाळेतून घडतात किंवा नाही घडतात हा मुद्दा बाजूला ठेवा, पण किमान कवितेच्या वाटा कळायला लागतात, किमान कविता कशी वाचायची असते, किमान कविता कशी सादर करायची असते, किमान कविता या पद्धतीने लिहिली जाते, किमान कवितेची तोंड ओळख त्या कार्यशाळेतून होते, हे नक्की आहे. म्हणजे जसं मगाशी पाठांतर सर म्हणाले की अभंग लिहावा की वृत्तात लिहावं की छंदात लिहावं, कवितेच्या अनेक वाङ्मय प्रकारामध्ये पसरावं. म्हणजे घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या बरस आता माहेरीचा सुवासाची कर बरस आता, अलीकडची कविता वाचत वाचत आम्ही मोठे झालो. आजही ती कविता तोंडावर आहे. नंतर ती कोणाच्या तरी अत्यंत संवेदनशील अशा आणि डायरेक्ट काळजात शिरणाऱ्या आवाजातून ते गाणं ऐकते. मी सांगेन, नाटकातलं एक सुंदर वाक्य एक कविता असते किंवा एक खूप मोठी दीर्घ कादंबरी आहे, तर ती दीर्घ कादंबरी एका कवितेची एक ओळ असू शकते. त्याचं कारण हे की माझ्यासमोर घरगंगेच्या काठी नावाची ज्योत्स्ना देवधरांची फार सुंदर कादंबरी आहे. अगदी छोटी आहे, बैठकीला बसलो ना वाचायला तर अर्ध्या तासात ती कादंबरी वाचून इतकी छान आहे. आणि महिलांनी तर वाचलीच पाहिजे, पण पुरुषांनीही वाचली पाहिजे. त्यामधलं पहिलं वाक्य आणि शेवटचं वाक्य एकच आहे.
मी अनेक ठिकाणी हे उदाहरण देतो. त्याचं कारण आहे की काय वाचायचं आणि वाचल्यानंतरचा जो मधला प्रवाह काय आहे हे कळलं. तर त्यातलं पहिलं वाक्य असं आहे, केव्हापासूनचे शेंगदाणे सोलत बसले, पोलपटांचा ढीग साचलाय, सुपात दाणे मात्र काहीच नाही. मी आता कॉलेजची मुलं शाळेत असतात, त्यामुळे त्यांना विचारायचं काय झालं असेल. आमच्या पाठीतून एक कार्टून मुलगा उठला, म्हणला सर खरं सांग, या मुली आहेत त्या रागवतील माझ्यावर बरं का, पण म्हणले खरं सांग. म्हणलं काय. बायका नुसत्या स्वयंपाक करत नसतात सुरूच असते. त्याला शब्द फार चांगला वापरतो, बायका खाताड असतात. आणि शेंगदाणे सोडताना शेंगा तर आपल्या गरिबांचं भेदानं म्हणतात त्याला, भरपूर शेंगा खाल्ल्या असतात. मग एवढ्या खाल्ल्यावर सुपात दाणे कुठले येणार. किती साधं तत्वज्ञान त्यानं त्यावेळेला विनोदाचे अंगण असेल, पण त्याचं नॉलेज ते फार चांगलं. मग आणखीन कोणाला विचारायचं, आणखीन कोणाला विचारायचं, काही नाही असं असेल काही सुखदुःखाचं तिला काहीतरी सांगायचं असेल. म्हटलं जरा जवळ येते. असं कसं म्हणताय सर, एक तर मुलगीच माझ्याबरोबर म्हणले, असं म्हणतायच कसं. म्हटलं कादंबरीतलं पहिलं वाक्य माझं नव्हे, ज्योत्स्ना देव नावाच्या तुमच्यासारख्या एका मुलीची बाई झाली आणि तिनं ते खूप छान कादंबरी लिहिली. त्या कादंबरीतलं पहिलं वाक्य, केव्हापासूनचे शेंगदाणे सोलत बसले, पोलपटांचा ढीग साचलाय, सुपात दाणे मात्र काहीच नाही. मग कादंबरी सुरू होते तेवढा वाचत 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 पुढे गेलो, पुढे गेलो, पुढे गेलो. ती फार छान कादंबरी गुंफलेली आहे. ती स्वयंपाक करता करता म्हणते 7 वाजून गेले, येतील आता हे. मग आम्हाला कळत, येतील आता हे तिचा नवरा येणार आहे. बस रे लवकर अभ्यासाला, बाबा ओरडतील बघ. म्हणजे तिला मुलगा आहे हे कामाला कळत. बाबूजी तुम्हाला चहा देऊ थोडा, धीर आहे हे कळत. मामांजी तुम्हाला काही खायला देऊ, नाही तर हे यायचेच अजून वेळ लागेल, तुम्हाला भूक लागली असेल. आम्हाला कळलं, वाचणाऱ्याला कळलं, मामांजी आहे, सासूबाई आहे, दीर आहे, नणंद आहे, जावा आहे, भावजा आहे, पोरं आहे, नवरा, ही सगळी नाती कशी गुंफून धरायची आणि या सगळ्या नातेवाईकांची संसारात जुळवून घेता 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 माझी नोकरी दमछाक झाली. हे सगळं अख्ख्या कादंबरीत आहे. आणि पुन्हा शेवटी म्हणून म्हणते, वाक्य फार महत्वाचं, म्हणून म्हणते केव्हापासून शेंगदाणे सोडत बसले, पोलपटांचा ढीग साचलाय, सुपात दाणे मात्र. हे म्हणून म्हणते जे आहे ना, याच्यात आधी ती कादंबरी आहे. आणि पोलपटांचा ढीग हे दुःखाचं प्रतीक, संसारातल्या प्रापंचिक दुःखाचं प्रतीक. आणि शेंगदाण्याचे 4 दाणे जे सुपातले आहेत ते तिचं सुखाचं. सुखाला आणि दुःखाला इतक्या छान पद्धतीनं मांडणाऱ्या ज्योत्स्ना देवधर तेव्हापासून, म्हणजे एखाद दुसरी कादंबरी वाचल्यानंतर, एखाद दुसरी कलाकृती वाचल्यानंतर आपल्या मनावर कवितेचे तसंच आहे. ज्यांचा उल्लेख केला इंद्रजित भालेरावांचा, त्यांच्या अलीकडच्या कविता आपण जरा मागे जाऊया. कवी यशवंतांची कविता, माधवजी लेण्यांची कविता, वाराकांतांची कविता, अनिल सोनारांची कविता, मग कुसुमाग्रजांची कविता, नारायण सुर्वेची कविता. नारायण सुर्वेची कविता वाचल्यावर सामान्य माणूस जर हळहळणार नाही, तर तो संवेदनशील आहे की नाही याबद्दल साशंकता आहे. कारण कविता तुम्हाला अंतर्बाह्य असं हलवून सोडणार पाहिजे. याचा अर्थ आम्ही काही प्रेम करायचंच नाही का, प्रेम लिहायचंच नाही का, असं नाही. प्रेमाला सुद्धा खूप चांगल्या पातळीवर व्यक्त करणारी कितीतरी कविता आहे, हजारो कविता आहे. मी सांगेल तुम्हाला, म्हणजे तुम्ही प्रयोग म्हणून सर मसापा करू दे, रोटरी क्लब करू दे किंवा श्रीयुक्त करू दे, प्रयोग म्हणून करायला हरकत नाही. आता फार दुरापास्त झालंय ते, आता कोण हेच नाही करत. पण एकदा आवर्जून प्रेमपत्र स्पर्धा घ्या, प्रेमपत्र लेखनाच्या स्पर्धा घ्या. मी हा प्रयोग 93 ला राबवला, 1993, आणि 28 पत्र आली. त्यातील 3 पत्र अप्रतिम, त्यांना पुरस्कार वगैरे दिला. पुण्यातल्या एका संस्थेनं प्रेमपत्र स्पर्धा घेतली आणि त्या
म्हणजे तुम्ही जसे आहात तसं व्यक्त होणं हे या दृष्टीने फार महत्वाचं. म्हणून कविता सुद्धा तुमच्या अंतःकरणाला जे भेटतं, काय जे जाणवतं ते जसं तुम्हाला व्यक्त करावं असं वाटतं त्याच भाषेत आलं पाहिजे. नाही नाही, हे मला त्या फॉर्मॅटमध्ये बसलं पाहिजे, नाही नाही मला त्या ह्याच्यात बसलं पाहिजे, साच्यात बसलं पाहिजे, नाही मला त्या वृत्तातच बसलं पाहिजे, नाही मग मी म्हणतोय वृत्त तुम्हाला माहीत असले पाहिजे, छंद माहीत असले ते. पण मुक्त छंदाच्या कवितेचा उल्लेख केला, अलीकडे सगळ्या मुक्त छंदातल्याच कविता आहेत, अगदी बरोबर आहे. माझ्याकडे परवा एका संस्थेची कविता संग्रह परीक्षणासाठी कविता संग्रह आली होती, 123 कविता संग्रह होते. आणि त्यात सुद्धा मला हे जाणवलेलं आहे की मुक्त छंदच आहे. मी 4-5 संस्थांवर काम करतो त्यावेळेला माझ्या लक्षात आहे. पण मी उल्लेख करतो की जसं तुम्ही आहात तसं व्यक्त झालं पाहिजे. तर प्रेमपत्र स्पर्धा पुण्यातल्या एका संस्थेने घेतली, 153 पत्र होती आणि फार जुना काळ आहे तो. आणि त्याचं परीक्षण कुणी केलं असेल तर आमच्या पट्टणकडोलीचे ग्रामीण कथाकार जे होते शंकर पाटील त्यांची. आणि जुना काळ आहे म्हणजे अगदी शंकर पाटील हयात असतानाच्या काळात अशा स्पर्धा होतात आणि ते त्यांच्यासारख्या माणसाकडे जावं हे फार महत्वाचं आहे. सगळी पत्र काढली पण त्यांनी पहिलं पत्र जे काढलं होतं ना ते फार महत्वाचं. तुम्ही जसे आहात तसं व्यक्त होणं म्हणजे काय ते त्या पत्रात. अगदी थोडक्यात सांगतो आणि कवितेकडे एक पत्र आणि त्याचा संग्रह ना. आता कॉलेजची मुलं माझ्याकडे यायची पुस्तकं नाही, सर पुस्तक द्या पुस्तक द्या, पुस्तक म्हणजे माझ्याकडे जी बघा कुठलं पाहिजे हे 1-2 म्हणतात आणि कुठल्या पट्ट्याला घेऊन गेला ते संग्रह परत काय दिला नाही. अशी 68 पुस्तकं 33 वर्षाच्या काळात गमावलेला मी विद्यार्थी. तर त्या शंकर पाटलांनी ते जे पुस्तक काढलं त्या संस्थेनं त्याला प्रस्तावना देताना ज्या पत्राला पहिला क्रमांक दिला होता त्या पत्राची भाषा ही आपली होती, रांगडी होती. आणि त्या पत्रात त्याने अगदी साधं प्रियकरानं प्रेयसीला लिहिलेलं पत्र. आता कोण काय आपल्याला पण नाही. प्रिय सखुस, आजच्यासारखी ऐश्वर्या हेमा असली काही नावं नव्हती. प्रिय सखुस, जवा ज्ञान तुला मळ्याच्या बांधावरनं म्हसर हिंडवताना बघितली. ते र म फार छान. म्हसर हिंडवताना बघितली तवा तू माझ्या काळजात अशी ऋतून बसलीस पामा. दुसऱ्यांदा लिहिले अशी ऋतून बसलीस पामा. ऋतून बसणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि परत लिहिले तिसऱ्यांदा अशी ऋतून बसलीस जशी आमची कंगी म्हस चिखलात ऋतून बसावी तशी. खाली तुझा नाम्या कंसात सापी नापास. हे इतकं मोकळं तुम्हाला व्यक्त होतात कवितेत सुद्धा असं यायला, इतकं मोकळेपणाने यायला. एवढंच आलेलं प्रेमपत्र सुद्धा लिहायची गरज नाही, 2 ओळीत आमची प्रेम कविता खूप छान उतरते, खूप छान. म्हणजे कुसुमाग्रज यांची तर आहेच प्रेम कर विला सगळ्या पानावरती कोचलेलं वगैरे. पण अलीकडच्या एका चांगल्या पुराण 2 ओळीत कविता आहे. 2 ओळीत पहिली ओळ 2 पण नाही 4 शब्दात 2 शब्द वर 2 शब्द खाली. तुझी वेणी, तुझी वेणी जीव घेणी. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हा असा सांगतात. म्हणजे याचं कारण मी सांग म्हणून म्हणतो तुम्ही पाठांतर केलं पाहिजे. आता पाठांतर करताना सुद्धा काय पाहिजे पाठांतरासाठी संकलनासाठी ज्याला ज्याला कवी व्हायचं आहे किंवा चांगली कविता लिहायची आहे त्याला एक सवय असली पाहिजे की अशी एक वही घाला. जी कुठलंही पुस्तक वाचा तुम्ही, कवितेचं वाचा, नाटकाचं वाचा, कादंबरी वाचा, गझल वाचा, काही वाचा, नाटक वाचा, तुम्हाला जो त्यातला पीस आवडतो एक वाक्य आवडतो ते त्या डायरीत. अशा संकलनाच्या माझ्याकडे 6 वह्या आहेत विद्यार्थी दशेपासून दास सरांनी सांगितल्यापासून.
त्याच्या आधी नव्हते. कारण 10वी पर्यंत असं काही वाचायचं असतं, असं साठवायचं असतं. कधीही तुम्ही ज्या वेळेला मेंदू तुमचा खराब होतो असे क्षण असतात प्रत्येकाचे. कुठलंही पान उघडायचं वाचत ते वाचतच बसतं. म्हणजे वपू काळीनं पानाच्या पानं भरली, नंतर लक्षात आलं नुसता वपू काळींच्या पुत्र राहून चालणार नाही. आम्हाला दिलीप चित्रे तेवढाच महत्वाचा आहे, अरुण कोरटकर तेवढाच महत्वाचा आहे, आमचा अरुण काळे महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपण किती विस्तारलं पाहिजे. कवितेसाठी तुम्ही जेवढं वाचलं पाहिजे तेवढं तुम्ही विस्तारलं. काव्य लेखनाच्या किंवा काव्य स्पर्धेच्या किंवा काव्य कार्यशाळेच्या ह्या तुम्हाला फक्त वाटत आवणारी ठिकाणं आहेत. नंबर माझा आला नाही याचा अर्थ तुमची कविता चांगली नव्हती असं अजिबात नाही. नंबरापेक्षा सुद्धा आपण नेमकं कवितेतून काय देतो, काय बघतो, तुमचं निरीक्षण असलं पाहिजे. त्यासाठी समाजाकडे बघण्याचं सुद्धा अत्यंत बारकाईनं तुमचं निरीक्षण असलं पाहिजे. सूक्ष्माती सूक्ष्म निरीक्षण असणं फार महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा मी मगाशी उल्लेख केला की जसं मी छोटी कविता म्हणालो तसं तुम्हाला दीर्घ कविता सुद्धा लिहिता आली पाहिजे. छोटाच असे पण दीर्घ. एकमंत दिवट्यासारखा कवी येतो. रजनी परोळेकरांची दीर्घ कविता, रजनी परोळेकरांची दीर्घ कविता आहे, ती वाचता आली पाहिजे. काही कळो किंवा न कळो पण वाचत चला, लईत वाचलं पाहिजे. कधी कधी कवितेशी गुणगुणलं पाहिजे तुमचं तुम्ही, कारण तशी कविता समोर असते. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसत घे माय हो तुझे मी पेढीनं पालसावे, सुरेश भटांची कविता. ती वाचत असताना आपण आत गुणगुणतो ना, गुणगुणताना एक स्वतःची लय तयार झाली. स्वतःची म्हणतो, ती कवितेची नाही, स्वतःची लय तयार. ज्या लयीत तुम्हाला सुद्धा असं वाटलं पाहिजे की मला ही लय कवितेची पकडता आली पाहिजे, मला लिहिता आली पाहिजे. जेव्हा लिहिता तुम्ही त्यावेळेला ती तुमची स्वतःची लय असते, तुमची स्वतःची प्रतिभा असते, तुमचं स्वतःच म्हणून जे काही तुमचं निरीक्षण असतं ते निरीक्षण असतं. म्हणजे कविता मी अगदी छान असं तालासुरात उभा राहून शाहिरासारखं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला माझी कविता मागं पडते आणि माझ्यातलं शाहीर, माझ्यातलं दिसणं हेच जास्त कविता होत नाही. मग आपण शाहीर तरी असलं पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतो बघा, शाहिराकडे कवितेतली एक जाणीवपूर्वक काव्यलेखनातली भूमिका असते, पण त्या वर्णनापेक्षा किंवा त्या कवितेच्या आशयापेक्षा अधिक वेगळं असं माझ्या जर देखाव्यातून दिसायला लागलं तर कविता मला कवितेतनं पुढे गेली. दुःख माझे कुणालाही सांगून या वाटते, दुःख माझे कुणालाही सांगून या वाटते, मी जिथे जातो तिथे दुःख मला भेटते. आज कोल्हापुरात हयात असलेला अशोक बोलके नावाचा कवी, त्याच्या ओळी आहे, किती सुंदर ओळी आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की कधी काळचं दुःख प्रत्येक माणसाकडे आहे. टाळायचं म्हणून मी बाजूला सारून जरी पुढे निघालो तरी सुद्धा मला पुढच्या वळणावर दुःख भेटतच. त्यावेळेला आपल्या लक्षात आलं दुःखाशिवाय मला जगता येत. ते माझ्यासाठी आहे, मी त्याच्यासाठी. एकाच नाण्याच्या दोन बाजू सुख दुःखाच्या. नाही तर कविता म्हणजे नेमकं काय असते. मीच एक विधान केले की आपल्या रोजच्या दैनंदिन जगण्याची उलथापालट म्हणजे दैनंदिन जगण्याची. माझ्या रोजच्या जगण्यात कितीतरी घडामोडी येतात, कितीतरी घडामोडी बदलतात येतात. त्या सगळ्या गोष्टींची उलथापालट म्हणजे ही कविता काय आहे, कुठल्या अँगलने मी जाणार आहे, कुठल्या पद्धतीने मी म्हणायची. आमच्या अगदी अलीकडच्या एका शंकर वैद्यांच्या दोन ओळी फार सुंदर, मी अनेकदा सांगतो बऱ्याच ठिकाणी. आईचं निधन झालंय, प्रेत उचलणार आहे, अशा वेळेला तो तटस्थ राहिलेला मुलगा आहे आणि तो त्या आईच्या प्रेताकडे बघतो आणि एवढंच लिहितो की आई अशी कुठे निघाली कळत नाही, आई अशी कुठे निघाली कळत नाही, आतून कडी घातल्यासारखी बोलत नाही. आता आतली कडी ज्याला कळते त्याला आई म्हणते. आम्हाला आडनाव माहितीये, कडी
आता अण्णा कडी सगळं बाजूला गेलं सोडून त्या जुन्या घरात तो आडवा अण्णा असायचा दरवाजाच्या मागचा, तो गेला. पण मला कवितेत हे म्हणायचं की ज्याला कडी समजावून सांगताय, ज्याला अण्णा समजावून सांगताय. प्रमोशन यांच्या आई कवितेतले गजबज आणि गलबल दोनच शब्द आहेत, दीर्घ कविता आहे. ज्याला गजबज समजावून सांगता आले आणि ज्याला गलबल समजावून सांगता त्याला ते तसं कवितेतला एक शब्द, एकच शब्द आहे, पण तो तुमचा अवकाश व्यापणारा असला. एक कवितेची गोळ अवकाश व्यापणारा असला म्हणजे मग माणूस कसा एस्टॅब्लिश होतो हे कळत. माझी कविता सरळ सरळ पुन्हा कशाशी निगडीत आहे बघा. म्हणजे मग आपल्याला काय विषय पसरलेत समाजात आणि मला काय बघायला पाहिजे आणि हे मला कवितेत कसं आणलं पाहिजे, मोकळेपणानं कसं आणलं पाहिजे. मोकळेपणानंच आहे. माझी कविता विकायला काढते, डायरेक्ट लिलावच मांडतो. माझी कविता विकायला काढल्या, घेणार आहे का बोला कोणी. आता कविता संग्रह विकत घेणार, तुझी एक कविता तर कशी घेणार. बरं नुसतं घेतो, विकत म्हटलं असतं नाही. माझी कविता विकायला काढल्या, घेणार आहे का बोला कोणी. पुढच्या दोन ओळी फार महत्वाच्या. घेणार आहे का बोला कोणी, छान आणि का सवाल है बाबा, खाईन पाव. भूक ही प्रत्येक माणसाची, त्या भुकेकडं तुम्ही कसे बघता. भुकेकडं हा माणूस कसा बघतो. सुधाकर गायधनी नावाचा नागपूरचा कवी आहे, त्यांच्या येऊ मी हे एवढ्यासाठी संदर्भ देतो की आपल्याला कवितेची लांबी रुंदी खोली वगैरे हे सगळं आपल्याला काय असं स्टॅटिस्टिकली काढायचं नाही आहे. पण माझ्या जगण्यात माझी कविता आहे, माझं जगणं हीच एक कविता आहे, समाजातल्या प्रत्येक माणसाचं जगणं हीच एक कविता आहे, हे मला उलगडून टाकतात. मग ते प्रेमाच्या पातळीवर असेल, ते सामाजिक पातळीवर असेल, ते कुठल्याही अनेक प्रकारच्या पातळीवर असेल. बाईच्या दुःखाच्या गाथा कितीतरी जणांना पूर्वापार परंपरेपासून आजपर्यंत आहे, सुरूच आहे. पण या सगळ्या वातावरणात स्त्री दुःखाला फक्त रेखाटलं गेलं, वाली मिळाला का, तो प्रश्न तसाच आहे. कारण इतकी चांगली कविता मी आज वाचून येतो किंवा कविता लिहून येतो आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रावर पुन्हा पहिल्या पानावर एखादी ठळक बातमी असते, मग त्या बातमीचा माझ्यावर परिणाम. माझा नवीन अगदी अलीकडे आलेला वर्तमानपत्राने मी काही संदर्भ असा एक छोटा कविता संग्रह आहे. वर्तमानपत्रातली बातमी वाचून मला काय वाटलं त्या प्रतिक्रिया देताना त्याची कविताच. फक्त 5 ते 6 तुकडे होते त्या काळात, कोरोनाच्या काळात. माझ्या एक 2-4 मित्रांना अशा वाचून दाखवलं, अरे ही चांगली मालिका होईल तुझी. आणि माझ्या डोक्यात ती मालिका बिलिका ह्यात नव्हतं त्यावेळेला. पण असं कोणीतरी ठिणगी टाकतं आणि तो बाजूला होतो आणि आम्ही पेटत राहतो. आणि खरंच जुनी वर्तमानपत्र काढून, कारण कोरोनाच्या काळात आपल्याला माहितीये का पुस्तकांची उलतापालत केली, नको असलेली बाजूला केली, जुनी वर्तमानपत्र काढली, काय कात्रणं मिळतात बघितली, बातम्या वाचत गेलो. 100-150 तुकडे झाले वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरचे माझे, आणि त्यातल्या सिलेक्टेड 60-65 तुकड्यांचा एक परिवार. माझा मुद्दा असा आहे की अशी एखादी घटना तुमच्या लेखनाला कारणीभूत होणारी समाजातच असते. तुम्ही त्यात शिरलं पाहिजे. कुठला तुमचा एक स्वतःचा चष्मा, स्वतःची नजर तयार झाली पाहिजे आणि ती कवितेकडे असली पाहिजे. कवितेसाठी अधिक वाचावं, कवितेसाठी अधिक खपावं, असं म्हणतात. खपावं साधन आहे ती कविता, तपस्या कविता. उचलली जीभ लावली टाळ्याला, लिहाय प्रेम कविता सगळ्यांनी सुद्धा कविता लिहिली तर एकसारखी कोणाचीही असणार नाही. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा. लिहाय एक झाडावर कविता, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. मानवांची कविता, मानवांच्या कवितेसारखी आपल्याला कविता लिहिता येणारच नाही.
पण या सगळ्या वातावरणात आपल्याला समाजाकडे बघण्याची डोळस दृष्टी संवेदनशील माणसाकडे असली पाहिजे असं मला वाटतं. मी आधी वाद गेलो असं मला वाटतं, पण या कवितेसाठी तुम्हाला अनेक पातळीवर तुमचं तुम्ही काही स्वतःशी प्रयोग करत जगलं पाहिजे, कविता लिहिली पाहिजे, वाचली पाहिजे. सूक्ष्म अवलोकन, प्रचंड वाचन, कवितेची म्हणून काही भूमिका असते किंवा कवितेची म्हणून जी काही आजूबाजूची अवतरणं आहेत, अवकाश आहे, वलय आहेत, ती सगळी तुम्ही अभ्यासली पाहिजेत. आणि तुम्हाला जे वाटतं, समाजातलाच एखादा विषय असतो, पण तुम्हाला जे वाटतं किंवा काल्पनिक पण कविता आहे, काल्पनिक कविता म्हणतो तुझ्या गालावरचा तीळ मला किती भारी वाटतो वगैरे वगैरे. अं, तुझ्या तिळानं मला किती अस्वस्थ केलं वगैरे वगैरे ते सगळं सांग. हम्म. तुझ्या गालावरची खळी, त्या खळीचा मी बळी. साधं आहे हो, पण तेही सुचत नाही चांगल्या माणसाला. आपल्या अवतीभोवतीच आहे पण तेही सुचत नाही. असे किती मी बोलत राहीन, पण कवितेकडे ज्याला बघायचंय त्यांना अत्यंत गंभीरपणानं, अत्यंत जाणीवपूर्वक आणि कवितेसाठी तुमच्या अंतरंगातली संवेदनशीलता जिवंत ठेवून कविता आहे. ज्याच्याकडे संवेदना नाही, ज्याच्याकडे संवेदनशीलपणा नाही, त्याला कधीच कवी होता येणार नाही. कारण अलीकडच्या काळात सगळ्या संवेदना आणि वेदना सुद्धा बोथट झालेल्या आहेत. अशा काळात एक कवी जगला पाहिजे, चांगला जगला पाहिजे, तो चांगला वाचला गेला पाहिजे, तो चांगला समाजाला कळला पाहिजे आणि समाजाने या कवितेतलं काहीतरी घेतलं पाहिजे. अशा सगळ्या पातळीवर तुमच्या काव्यलेखनात त्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत असं मला वाटतं. मी खूपच बोललो असेल, काही अवास्तव बोललो असेल तर ते माझ्याकडे सोडा. पण जे तुम्हाला आवश्यक वाटलं तेवढं जरूर घ्या. धन्यवाद.